तर लाडकी बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत का तुमचे? जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत, कोणाचे पैसे आलेच नाही अजूनपर्यंत, केवायसी झालेली आहे, केवायसी कोण कोण केलेच नाही, किंवा किती जणांना OTP प्रॉब्लेम येत होतं, तर अशा खूप साऱ्या लाडकी बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 4,500 रुपये येणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावे लागणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि दुसऱ्या पुढे लोकांना पाठवा, शेअर करा जास्तीत जास्त करून, आणि कमेंट करा तुम्ही की तुम्हाला हप्ता भेटला आहे किंवा नाही आहे. तर हे कमेंट करून मला सांगा, म्हणजे कळेल मला की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ तुम्हाला बनवली. ओके, तर ते जाणून घेऊया की एकत्रित हप्ते कसे भेटणार आहे. तर आता सध्याला EKYC दुरुस्तीसाठी पोर्टल चालू झालेलं आहे. EKYC दुरुस्तीसाठी पोर्टल चालू झालेलं आहे. ज्यांची EKYC मोबाईलवरनं केलेले आहेत किंवा कोण दुसरीकडे केलेले आहेत तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही, तर त्यांची EKYC चुकलेली आहे, तर त्यांच्यासाठी EKYC पोर्टल सुरू झालेलं आहे. तर त्यांनी EKYC पोर्टल वरती जाऊन EKYC केल्यानंतरनं ग्रीन कलरचं जे मार्क येते ही आपली EKYC सक्सेसफुल झालेली आहे. तर हे EKYC झाल्यानंतरनं तुम्ही आणि परत तुमचं EKYC झाली आहे का नाही अनेकदा त्याच पोर्टलवर तुम्ही चेक करून बघायचं की तिथं आधार कार्ड नंबर आणि टाकल्यानंतर अनेकदा येतंय की त्या आधार क्रमांकाची EKYC झालेली आहे. जर असं आलं तर तुमची EKYC झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे पैसे यायच्या अगोदर ज्यांची EKYC आता झालेली आहे, आता दुरुस्ती पण झालेली आहे, तर त्यांना पैसे पूर्ण येणार 4,500 रुपये पाठीमागचे. तर ते पैसे यायच्या अगोदर तुम्ही तुमचं बँक खाता आधारशी लिंक आहे का नाही ते चेक करा, आणि नाहीतर दुसरं तुमचं बँक सीडिंग आहे का नाही ते पण चेक करून घ्या तुम्ही. नाहीतर खूप जणांचं अजून पण बँक सीडिंग नाही आहे, डिसीडिंग झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बँक सीडिंग आहे का चेक करून बघा. आणि बाकीचे जे आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर येणार. त्या बाबतीत गव्हर्नमेंटकडून GR येणार. GR आल्यानंतर त्यावर मंत्र्यांची घोषणा होईल, त्यानंतर पैसे वितरणास सुरू होईल. तर त्यामुळे पैसे लवकरात लवकर येणार आहेत, ह्या महिन्यामध्ये येणार आहेत, फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर जे कोणाचे पैसे थांबलेले असेल तर ते कमेंट करून सांगा, मला पैसे आले नाही किंवा हप्ता आला नाही, ह्या महिन्याचा हप्ता आला नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.